श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळ, आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण बघा, आता जे चैत्र पाडव्यापासनं ते चैत्र पौर्णिमेपर्यंत म्हणजे चैत्र महिन्यातला पाडवा म्हणजेच आपला चैत्र प्रतिपदा म्हणजे चैत्राचा पहिला दिवस हा प्रतिपदा असतो आणि प्रतिपदेला पाडवा असतो, गुढी पाडवा असतो. या दिवशी आपल्याला सर्वांना माहिती, आता आपण केलं पण असणार ते गुढीची पूजा वगैरे सगळं काय असेल तर गुढीचा विषय नाही. आजचा विषय आहे की गुढीपाडवा ते चैत्री पौर्णिमा हे 15 दिवसामध्ये आपले 3 नवरात्र असतात. आता 3 नवरात्र कोणते असतात बघा, आणि त्या नवरात्रात काय काय सेवा करायची. आता चैत्र पौर्णिमा गुढीपाडवापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत देवी नवरात्र असतात. तर ह्या 15 दिवसामध्ये देवी तत्व, श्रीराम तत्व, हनुमान तत्व हे पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतं. म्हणून हे 3 नवरात्रामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची. आता बघा, तर काय काय सेवा करणार आहे आपण. आपण श्री दुर्गा सप्तशती पाठ करणारे, त्यानंतर रामरक्षा वाचन करणारे, रोज हनुमान चालीसा वाचन करणारे, त्यानंतर मारुती स्तोत्र आहे, त्यानंतर तुम्हाला वाटेल तर मग ते लांगुलास्त्र आहे. म्हणजे हे आपल्याला सेवा करायची आहे. कारण की सर्वात महत्वाचं म्हणजे या 15 दिवसात आपल्या पृथ्वीवर जर 3 देवांचे तत्व जर येत असेल आणि एवढं आपल्याला ट्रिपल पुण्य मिळत असेल, ट्रिपल ऊर्जा मिळत असेल, तर याच्यापेक्षा भाग्य नाही. कारण की त्या 15 दिवसामध्ये आपल्याला अत्यंत म्हणजे खूप अशी सेवा करून आपल्या पुण्य कमवायचं आहे. आणि हे बघा, पण पुण्य हे आता तुम्हाला विषय निघाला म्हणून सांगते. सेवा करणं म्हणजे काय? सेवा करणं म्हणजे काय? सेवा करणं म्हणजे वाचन करणं, जप करणं. आणि ह्या जप वाचन, आता वाचन काय करतो आपण? स्तोत्र मंत्र वाचन करतो. आता या स्तोत्र मंत्रात काही ऊर्जा आहे, त्यातून काही जी ऊर्जा आहे ती आपल्याला मिळत असते. आपण त्याला काय, दुसरा शब्द काय आहे? पुण्य. आणि हे पुण्य कमावण्यासाठी आपण जास्तीत जास्त आपल्याला स्तोत्र मंत्र वाचन किंवा ग्रंथ वाचन असतं. प्रत्येक ग्रंथामध्ये एक विशिष्ट ऊर्जा असते आणि ह्या ऊर्जेचं खूप आपले म्हणजे आपल्या जीवनामध्ये त्या ऊर्जेचा खूप मोठा फायदा होत असतो. जेव्हा पण आपण म्हणतो काही मी इथे करायला गेली, तिथं माझं म्हणजे मी बाल वाचले किंवा असं होतं की माझं ते काम लगेच झालं, माझं काहीतरी चांगल्या गोष्टी झाल्या, हे जे असतं हे पॉझिटिव्ह ऊर्जेचं असतं. म्हणजे आपले सकारात्मक ऊर्जा, त्यातल्या त्यात त्यालाच पुण्य म्हणतात. आपल्या काही पुण्याचा संचय बाकी असेल किंवा आपले चांगले काम होतात आणि आपलं पुण्य कमी असेल तर मग आपले चांगले कामं अडतात आणि मग आपल्याकडनं चुकीचे कामं होतात. म्हणून आपल्याला जेव्हा जेव्हा असे काही संधी मिळते त्यावेळेला आपल्याला पुण्य संचय करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आता तुम्ही म्हणाल की ताई आमचं तर झालं, परंतु आपण आई वडिलांनी जे पण पुण्य कमवलं ते आपल्या मुलांना कामा येत असतं. म्हणून मी बघा, जेव्हाही केंद्रामध्ये, आता तुमच्याकडे जास्त तीच गोष्ट बोलत नाही, पण केंद्रामध्ये मी जेव्हाही मार्गदर्शनाला उभे राहते ना, तेव्हा प्रत्येक वेळा मी सगळ्यांना हे सांगत असते की आपण आई वडिलांनी सत्कर्म करावं. प्रत्येक आई वडिलांनी सत्कर्म करावं. मी असं म्हणत नाही, मुलांनी पण करावं, सगळ्यांनीच करावं सत्कर्म, ते सगळ्यांनी करावं, पुण्य सगळ्यांनी कमवावं. परंतु आई वडिलांनी जर सत्कर्म केलं तर त्याचं फळ मुलांना मिळत असतं. आणि आई वडील खूप पैशाच्या मागे लागतात, दोघं जॉब करतात, खूप पैशाच्या मागे लागतात आणि मग काय होतं, देवाचं काहीच होत नाही किंवा जे काही सकारात्मक गोष्टी आहेत त्या काहीच आपल्याकडनं घडत नाही, पूजापाठ होत नाही, त्यामुळे आपलं पुण्य संचय होत नाही. मग आपण मुलांसाठी करोडो रुपये कमवतो पण पुण्य काहीच कमवत नाही. म्हणून माझं असं सांगणं आहे की तुम्ही करोडो रुपये कमवू नका, पण पुण्य जास्त मुलांसाठी कमवा. आणि जेव्हा जेव्हा अशी संधी येते तेव्हा संधीचं सोनं करून घ्या, त्या संधी सोडू नका. आता हे बघा, चैत्र पौर्णिमा ते पाडवा ते चैत्र पौर्णिमा हे आपले 15 दिवसामध्ये आपल्याला खूप पुण्य संचय करण्याचा दिवस आहे. आता आपल्याला काय करायचं? दुर्गा सप्तशती पाठ करायचं आहे, रामरक्षा रोज वाचायचे आहे आणि हनुमान चालीसा. आता कसे वाचायचे बघा, पहिल्या दिवसापासून पाडव्यापासून आपले पाठ सुरू होतात, दुर्गा सप्तशती पाठ सुरू होतात. तर पहिल्या दिवसापासून आपण दुर्गा सप्तशती पाठ वाचायचा आहे. वाटले असेल ना, रामरक्षा स्तोत्र पाठाच्या अगोदर वाचा आणि नंतर वाचा तरी चालेल. म्हणजे आपला दुर्गा सप्तशती पाठ सुरू करायच्या अगोदर रामरक्षा वाचा आणि पाठ सुरू संपला की मग वाचा. किंवा तुम्हाला तसाच नसेल भेटत असेल तर पाठ झाल्यावर वाचा, एकदा तरी वाचा रामरक्षा पूर्ण. त्यानंतर हनुमान चालीसा वाचा, त्यानंतर मारुती स्तोत्र वाचा आणि
लांगुल आश्रमाचं, अशी ही आपल्याला रोजची सेवा करायची आहे. म्हणजे आपल्याकडनं जास्तीत जास्त आपल्याकडनं तिन्ही देवांची सेवा होईल. आता रामरक्षाचं एक आहे की आता बघा, जर 1 ते 9 ओवी जे आहे ना आपल्या रामरक्षातल्या 1 ते 9 ओवी जे आहे हे स्तोत्र आहे. बाकीचे फलश्रुती आहे. म्हणून आपण रामरक्षा जर वाचत असाल 11 वेळा, तर पहिले 1 ते 9 ओवी 11 वेळा वाचायच्या, 10 वेळा वाचायच्या. 1 ते 9 ओवी 10 वेळा वाचायच्या. 11व्या वेळेला पूर्ण वाचायचं फलश्रुतीसह. तर असं पण आपण सेवा करू शकतो. पण मी काय म्हणते, प्रत्येक वेळेला काय करायचं, म्हणजे प्रत्येक सेवेसाठी आपण जर एक संकल्प केला ना, तर ती सेवा आपण काळजीपूर्वक करत असतो. नाहीतर काय होतं, आपण हे ना काळजीपूर्वक करत नाही, आज केली उद्या केली, परवा केली नाही केली, असं होतं. 1, 2, 3 दिवस सुरुवातीचे होता, नंतर कंटाळा करतो. म्हणून संकल्प जर केला ना, तर ती सेवा आपण काटेकोर करतो. नाही नाही, संकल्प केला तेवढी पूर्ण करावीच लागेल, ह्या संकल्पाच्या भीतीने सेवा पूर्ण होत असते. म्हणून जर संकल्प केला तर खूप उत्तम होईल. तर आपण असे सेवा करायची. श्रीराम रक्षा स्तोत्र आहे ते 1 ते 9 ओवी 10 वेळा वाचायचं आणि 11 वेळा पूर्ण वेळा वाचायचं, पूर्ण स्तोत्र वाचायचं. त्यानंतर दुर्गा सप्तशती आपल्याला पूर्ण वाचायचं आहे. पहिले या स्वामी स्तवन पासून वाचायचं आहे. मग नंतर श्री स्वामी समर्थ मंत्र, नवार्ण मंत्र, गायत्री मंत्र आणि आपला देवी कवच पासून कवच, आणि मग 1 ते 13 अध्याय बाकीचे रहस्य, आणि हे श्री सुक्त कुंजिका स्तोत्र असं आहे. आणि तर याच्यामध्ये झालं. आता तुम्हाला म्हणाल ताई इतका वेळ लागतो त्याला, मग तसं करा ना तुम्ही, अर्धी काही सेवा सकाळी करा, काही संध्याकाळी करा, टप्प्याटप्प्याने करा. असं म्हणत नाही मी एकाच वेळा करा, पण पाठ जो आहे ना दुर्गा सप्तशती पाठ एका वेळेला पूर्ण करा. असं नका करू, अर्धे सकाळी वाचले आणि अर्धे संध्याकाळी वाचले. मग तुम्ही काय करा, समजा तुम्हाला एका वेळेला बसायला एवढं होत नसेल, तर एका वेळेला बसायला होत असेल तर खूप उत्तम आहे. म्हणजे तेवढी तुमची ऊर्जा साचते. कारण की तुमच्या म्हणजे आई भगवतीच्या सेवेबरोबर श्रीरामांची सेवा होती, हनुमानांची पण सेवा होती. म्हणजे तुमचं जे पुण्याचा साठा आहे, जे तुमची ऊर्जा आहे ती खूप मोठी तयार होते त्या वेळेला एका बैठकीत वाचलं तर. परंतु जर आपल्याला काही त्रास असेल किंवा तेवढा वेळ भेटत नसेल, वेळ लागणार असेल, आपण जॉबला असू नसेल आपल्याला एवढा वेळ, तर आपण मग ते 2 टप्प्याने करू शकतो. तसा काही इश्यू नाहीये. परंतु मग तेव्हा काय करायचं, मग आपण सकाळी पाठ करा, संध्याकाळी सेवा रामरक्षा आणि हनुमानाची सेवा करा. आता पहिले पाठ तर आपल्याला पाडव्यापासून तर पौर्णिमेपर्यंत करायचे. त्यानंतर रामरक्षा जी आहे ते आपल्याला पाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत करायची. आणि जे काय आहे हनुमान चालिसा पाडव्यापासून तर आपल्या पौर्णिमेपर्यंत करायची. आपल्याला माहिती चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती असते. आता हनुमान जयंती, त्यानंतर रामनवमी, हे तिन्ही पण असतं बघा. पाडवा, त्यानंतर लगेच आपले रामनवमी असते. म्हणजे रामनवमी म्हणजे रामाचा जन्म असतो त्यावेळेस, आणि हनुमानाचा जन्म असतो. म्हणजेच हे तिघ देवांची हे उत्सव असतो. म्हणून ह्या 3 नवरात्र आपल्या ह्या 15 दिवसात असतं, आणि ह्या 15 दिवसात म्हणूनच त्यांचं तत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतं. सात्विक ऊर्जा जास्त प्रमाणात असते, आणि त्याचमुळे आपल्याला सात्विक ऊर्जा म्हणजेच पुण्य कमवण्याची ही संधी आहे. तर म्हणून आपल्याला सगळ्यांना अगदी कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी ह्या 15 दिवसामध्ये जेवढं तुमच्याकडनं जास्त सेवा होईल ह्या तिघी देवांची, तेवढी जास्त करा. आता आई भगवतीची सेवा केली तर आपली आई भगवती म्हणजे आपली आई असती, सगळ्या प्रकारचं संरक्षण करते. आता श्रीरामांची सेवा केली तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. बघा, आपलं ते रामरक्षामध्ये सगळ्या अवयवांचं दिलेलं आहे, म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि हनुमानाची सेवा केली तर आपलं संरक्षण राहतं. हनुमान हे जे दैवत आहे हे संरक्षणासाठी खूप म्हणजे शक्तिशाली दैवत आहे. तर हनुमानाची सेवा शक्तीसाठी, आरोग्यासाठी आपण करू शकतो. म्हणून आपल्याला ह्या 3 नवरात्रामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करून पुण्य कमवायचं आहे. आणि ह्या पहिला विषय थोडासा हे राहून गेला की हे जे पुण्य आहे आई वडिलांनी केलं किंवा आपण केलं, तर हे आपल्या बरोबर आपल्या मुलांना सुद्धा त्याचं फळ मिळत असतं. चांगल्या कमाईचं, चांगल्या पुण्याचं फळ आपल्या मुलांना सुद्धा चांगलं मिळत असतं. म्हणून आपण नेहमी सांगत असतो की आपण चांगले कर्म करा, म्हणजे त्याचे फळ मुलांनाही चांगलेच भेटेल. तर ह्याच थोडंसं वेगळा होता मिस केंद्रात असं सांगते, परंतु आपल्याला असं सांगायचं आजच्या व्हिडिओमध्ये की आपण जास्तीत जास्त सेवा करा, ती आपल्या मुलांना सुद्धा कामा येईल. आणि मग आपल्याला सुद्धा एवढं मुलांविषयी प्रश्न राहणार नाही, हीच मला तुम्हाला सांगायचं आहे. तर इथंच थांबते. असो, आज इथंच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.